हॅलो. हॅलो, श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. समर्थ. बापरे, किती दिवसाने ताई, हो कशी आहे तब्येत तुमची? हो हो, बरी आहे. जरा आवाज बसलेला होता ना, मग हो हो हो. आवाज क्लिअर आला नसता ऐकायला. हो. तुमचा म्हणून म्हणलं कसाही असला तरी तुमचा आवाज सुंदरच येतो. नाहीये. मग ते अडखळत अडखळत बोललं जायचं. मग म्हणलं आता जेव्हा क्लिअर होईल तेव्हा आपण हा, करूया. बरोबर. हे वातावरण पण जरा खराब आहे. मग आता ऊन निवळलं, पण आहेच आता खराब म्हणायचं. हो हो, खरंय खरंय. हम्म. तुमच्या तुम्ही बरं आहेत ना? अनुभवांसाठी किती व्हिडिओमध्ये बघा तुम्ही हो, कमेंट वाचलं वाचलं. पण घसात बसलेला होता तर म्हटलं कसं बोलताच आलं नसतं मला नीट. बरोबर बरोबर, अगदी अगदी. हा, हम्म. आता नवीन छान अनुभव कुठला आहे तुमचा? आम्हाला खूप ऐकायची उत्सुकता आहे. आहे जो जुने जुनेच आहेत, जुने आहेत, नवीन पण येतात. हो हो म्हटलं आता तुम्ही बरं आहेत ना पहिल्यांदा? हो हो हो. आता आता मी पण बरी. मध्ये माझी पण थोडी खराब झालीच होते. आवाज वगैरे गेला आता होता. तुमच्याकडे जबाबदाऱ्या केवढ्या असतात. काय नाही. स्वामी करून घेतात हो सगळं. हो, ताकद तेच देणार आहेत. अगदी अगदी खरंय ताकद खरंय. देणारे तेच आहेत. तेच आहेत. आपण तेच आहेत. कोणी नाही. खरंय. म्हटलं आता केला होता पण तुमचा बिझी लागत हा, होता. माझा एक अनुभव पुण्याच्या चालू. ताईंचा चालू होता अनुभव. हम्म. ते हम्म. आहे ना अनुभव, आपल्याकडे भरपूर अनुभव आहेत. तसं तुमचे काय सांगा, कमी रोज पडतील. सांगितलं तरी. छोटे मोठे भरपूर असतात. बरोबर बरोबर बरोबर. गिरनारला गेलं की गिरनारला आलास, पिठापूरला गेलं की पिठापूरला आला. हो. गाणगापूरचा एक म्हणजे नंतर तो सांगेल मी की हा. तो म्हणजे मला तो गाणगापूरचा पण पाहिजे होता. अच्छा. हा हा. असा तो पण आता एका ह्याच्यात एवढे बसणार नाही ते एक एक ह्याने बरोबर, सांगेल, एक पण एक हे एक एक हे सांगत जा. हा. हे तीन तर आहेत. मी सांगते ना पुढचे अनुभव जरी कुठचे असतील तर. हो 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 हो. की दत्त महाराजांना मी तर पहिल्यांदा महाराजांनाच प्रार्थना केलेली असते म्हणा किंवा विनंती. बरोबर बरोबर. सगळी जबाबदारी असते ना ती त्यांच्याकडेच ठेवलेली असते. खरंय. आता एक पॉइंट राहिलेला होता आपल्या केंद्रे दादांच्या वेळेस. हा हा जेव्हा त्यांची मी म्हणजे अनुभव ऐकायचे रोज हा आणि मला खात्री पटली त्यांच्या ह्याच्यातनं हा की हे म्हणजे विभूती आहे म्हणून. हा. तर मी डायरेक्ट अक्कलकोटला स्वामी महाराजांना प्रार्थना केलेली होती. हो. महाराज हे हे स्वामी आहेत हं, आणि हे स्वामी तर आहेत, कळतंय मला ह्यांच्यात अंश हं. किंवा काय आहे ती ताकद. हां. हे जर स्वामी असेल ना तर माझी भेट नक्की होईल. हे जर स्वामी असणार ना माझी भेट डायरेक्ट तिकडेच संकल्प सोडला होता की अच्छा. माझी भेट नक्कीच होईल. मी कसलंच कष्ट घेणार नाही आणि मी सांगितलं की मी फोन करणार नाही जास्ती. का हं. करणार नाही की ते सकाळपासून बिझी असतात. बरोबर, बरोबर. एक एक व्यक्ती थांबलेली असती त्यांच्याकडे. खरंय. म्हणलं ते फोन पण मी करणार नाही. मग ते कसं मग तेव्हा आमची अक्कलकोटमध्ये ती भेट झाली होती. बघा ना ताई, हो, ते केव्हा डायरेक्ट आश्चर्य. महाराजांनाच सांगितलं. मी म्हणलं मी काही कष्ट घेणार नाही, फोन लावत बसणार नाही, मेसेज टाकणार नाही की मला बोलायचंय तुमच्या बरोबर वगैरे. हं. हे स्वामी असणार ना तर माझी भेट 100% होणार. तसंच झालं आणि. हो, आणि तसंच झालं. ते मागच्या ह्याच्यामध्ये आता एकेका व्हिडिओमध्ये बसत नाहीत ना. अ, बरोबर, हे बरोबर. तर मग ते एक एक पॉइंट राहून जात असतं. तर म्हणलं नाही हा पॉइंट मी सांगणार आहे की कशी भेट झाली. हो. मग हा अनुभवच आहे हा सुद्धा. खरंच आहे, खरंच. महाराजां मी सहज बोलत असते काही वेळेस. हां, हां, हां. सहज बोलली होती. मी हां. इतक्या आणि तो विषय तिथे सुटतो. तेवढं बरोबर. बोललेली असते की असं असं होईल, पण लगेच होईल नाही, पण होईल असं मी त्यांच्याच ह्याच्यात हां. जबाबदारी टाकलेली की हे जर स्वामी असले ना तर माझी भेट नक्की होईल. का अय्या! होईल? की तुम्ही मला भेटतायत म्हणजे अक्कलकोटमध्ये मग केंद्रे दादा का नाही मला भेटणार? अगदी बरोबर, असं अगदी. मी ते हेच सोडलं होतं म्हणजे काय विनंती म्हणा तुम्ही हो, किंवा हो, एखादा हो. संकल्प. आणि मग हो. महाराजांनी पण ती तशी जबाबदारी निभावली पण. बघा ना त्यांनी त्या ताई. तिथे आणून आम्हाला त्या एका बिल्डिंग मध्ये आणलं, एका वेळेस आणलं. नाहीतर खूप गर्दी असते. तुम्ही आता तुम्हाला वेळ असला ना जरा अक्कलकोटमध्ये हां. पौर्णिमेला राहून बघा 2-3 दिवस. बरोबर, बरोबर. हो, खूप खूप शक्यच गर्दी. नसते. पण मग मी एका तिथेच वेळेला लेट महाराज होणं साधी गोष्ट आहे का ताई? मग पौर्णिमेच्या वेळेला आणि दादा तर पौर्णिमेच्या जातातच पौर्णिमेला आणि बरोबर.
समजा ते कोणत्या मंदिरात दर्शनाला गेले असते, मी कोणत्या गेली असते, हो, काय समजणार ना? काहीच नसतं समजलं. अगदी बरोबर आहे. हो, काहीच नाही. हा पण म्हणजे एक प्रकारचा असे अनुभवच हे आहे. छोटे छोटे अनुभव असतात हे काही काही वेळेस. हा पण ते मोठाच अनुभव आहे ताई. असं योगायोग नाहीये हा. हा योगायोग फार नाही. हा मी ते सगळं म्हणून सांगते काय माझं ते नकळत मी ते बोलत असते. काही वेळेस काय असं मी खूप तयारी करून बोलते असं पण नाही. मग मी बरोबर. रोज रोज ऐकायची तर मग मी असं ऐकलं ना विभूती की हं. मला त्यांना भेटायची हे होते इच्छा हा होती. हा अ, हा जाणून घ्यायचं की बरोबर. हे कोण आहेत असं काय आहे? मग आता शक्य नाही. त्यांचं बरोबर. रोज आपण ऐकतोय एक एक सकाळी जस 9 वाजले आता तरी त्यांनी टायमिंग टाकलंय पण हं. पहिल्यांदा सुरुवातीला सकाळपासून ते रात्री बारा बारा दिवसभर ते वाजेपर्यंत ते बिचारे. तर मी म्हणलं शेवटी मग स्वामींचीच हे आहे ना लीला आहे. खरंय खरंय अगदी. हा मग झाली म्हणजे ती भेट मग तो पण म्हणलं नाही हा पण अनुभव नाही तर काय म्हणायचं त्याला अनुभवच पण अनुभवच. अनुभवच ना छोट्या मोठे आणि स्वामी माझ्या कसं पटकन ऐकतात बघा ना ताई पटकन तुमचं. ऐकतात हे मात्र हे खरं आहे. महत्वाचं. हा. ऐकतात ऐकतात म्हणून तर मी जपून बोलत असते काही वेळेस नाही आपल्या ह्याच्यातनं आणि परत सांगते माझ्या ह्याच्यातनं एखादा वाईट शब्द येऊ देऊ नका म्हणजे मला हे होईल मला त्रास वाटेल. अगदी बरोबर हा आहे. बाकी काय नाही मग तसं तर आहेत मग महाराजांची आता सवयच झाली. आता बरोबर आहे. आपण त्याच्यात मुरलोच लांबपर्यंत. खरंच खरंच खरंच. हा मग आता तुम्हाला मी गिरनारचा अनुभव सांगते. हा 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 आता गिरनारचं ऐकत होती मी म्हणजे 10,000 पायऱ्यात पण माझी ना एवढी तयारी नव्हती हा हा. त्या पायऱ्या चढायची. म्हणजे ज्यांनी कोणी केले होते तर ते तसेच सांगायचे ना पायाच्या तक्रारी की आमचे पाय दुखले हो किंवा काय हो हो झालं. हो हो. तर मी थोडेसे गुगल सर्च मारून थोडी माहिती घेतली हा की नक्की काय आहे कसं पण परत माझं तेच महाराजांनाच सांगितलं मी की महाराज मला गिरनार बघायचं आहे. हा आता हा. ह्याच्यावर मोबाईलवरची माहिती आणि ह्याच्यात खूप तफावत जाणवली. अच्छा हा तिथे मला खूप म्हणजे तर मग महाराजांना सांगितलं मला पण चालण्याची माझी ताकद नाही मी सांगितलं. हा हा मी हा. पहिल्यांदा 10,000 पायऱ्या चढणारच नाही म्हणजे आता लोकांचं आपण ऐकतो परत काही त्याची आयडिया पण येईना. मग आमच्या स्वामी महाराजांना सांगितलं पण मला जायचंय गिरनारला काही पण होऊ दे. हा 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 ते कसं असतं इतक्या दिवस कधीच माझ्या डोक्यात आलं नाही की हा मला जायचंय म्हणून आणि मग नंतर पहिलं स्वामींनाच सांगते महाराजांना की हा. आता ते कसं बसवायचं आणि ते तुम्ही बसवायचं मला काय माहित नाही म्हणजे हो हो हो. माझी ताकदच नव्हती म्हणलं मी तर मग परत थोडी माहिती घेतली की रोपवे आहे म्हणून मग हा त्या रोपवे पासून फक्त 5,000 पायऱ्या होत्या. हा. मग म्हणलं ठीक आहे रोपवेचा एक पर्याय आहे पण परत म्हटलं पुढच्या 5,000चं काय करायचं. हो ते हो. पण जरा प्रश्नच होता आपण जर चढलो नाही मी म्हणलं महाराज तर परत वाईट वाटेल की आपण हं, आपली पुण्याईच नाही आपण गिरनारला गेलो हं, आणि नुसतंच खाली आलो. हं, परत असं म्हणलं पण परत अजून एक दुसरं हं, मत मांडलं की बरं ठीक आहे महाराज हं, समजा मला नाही चढणं झालं तर पण एक काम करत त्या हं. की मला फक्त गिरनार पर्यंत पोचवा. 10,000 हां, ना फक्त 10 पायऱ्या चढू शकेल एवढं काही नाही. हां, तेवढ्या जरी पायऱ्या मला चढल्या आणि तुमच्या एका पायरीचं जरी दर्शन मिळालं ना तरी हं. मला काही समाधान आहे मला नाही काही बरोबर. इतकं वाटणार. पण बरं. गिरनारला मला म्हणजे जायचंच आहे इच्छा. हां, आमचा एक ग्रुप होता त्यांनी मग ती आयोजन केलं त्या ट्रिपचं. अच्छा. जास्त हां. महिला नव्हत्या आम्ही 10-11च तयार झाल्या कारण पायऱ्या चढायच्या म्हणून बरोबर. कोण जास्ती तयार होईना. खरं आहे. परत रोपवेची इतकी पण नाही आम्ही माहिती घेतली. हं, आणि मग महाराजांना सांगितलं हं. की जायचंय म्हणून वरती आणि खरं तर माझे पाय दुखत पण होते नाही असं नाही हां, हां. दुखत पण होते पण आता ते बुद्धी कशी चालते पाय तर दुखतात आहे आणि गिरनारला जायचं पण जायचं तर इच्छा इच्छा आहे. आहे. हां, हा अशा हां. दोन गोष्टी एकत्र येत होत्या. बरोबर. म्हणजे ज्यांना माहित होतं ते सगळे म्हणत होते की कशाला जाते मग हं. पाय दुखतायत तर म्हटलं काय काय होईना आपण नुसतं तिथे जाऊन खालून सुद्धा आपल्याला शिखर दिसतं गुरु शिखर बरोबर. हो, दिसतं दिसतं. घालून दिसतं. आणि हो. काय आपण म्हणजे वाटून नाही घ्यायचं आता आपल्याकडे ताकद नाही तर हां, अ, ते आपण जुळवायचं. बरोबर. हां, आणि आम्ही म्हणजे आमचा ग्रुप गेला म्हणजे गिरनारला पोचला. हां.
आणि आम्ही याला पुढचं सोरटी सोमनाथ ते पण आखलेलं होतं ना, द्वारका. बरोबर. ते त्याच्या जोडीला येत हा, असतं. ते पण येतच आणि बरोबर. जायचं ठरवलेलं पण होतं. मग बरोबर. आम्ही जेव्हा ह्याला पोहोचलो जुनागडला पहाटे, तर तुफान पाऊस होता तिथे. हो, मे हो. महिन्यात, एप्रिल महिन्यात हा. अगदी. हो, मी पण तशीच हो, गेलेली एप्रिल मे ला आणि तेव्हा तुफान पाऊस होता. हो, भरपूर. मी म्हटलं असं कसं एवढा मोठा उन्हाळा आणि पाऊस. मग ते जे आम्ही आधी ह्याला गेलो ना, द्वारका आणि सोमनाथला. हां, हां. तर ते म्हणले नाही अहो, 8 दिवस झाला पाऊस आहे इथे आणि हवा पण वाहते, हां. त्यामुळे रोपवे पण बंद आहे. हां, 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 हां. अरे देवा, मी त्यांचं वाक्य ऐकलं, पण मग हं. मी एवढं काय मनावर नाही घेतलं. मी म्हणलं असू देत, बरोबर आहे. जी खरी परिस्थिती आहे ते सांगतायत की 8 दिवस झाला रोपवे पण बंद आहे. मग हां. आम्ही ते आमच्या आयोजक म्हणले बघा आता जी कोण कोण रोपवे वाले जाणार आहे आता, आणि काही जण पायऱ्यांवर जाणार आहे. तर मी हां, काय म्हणलं, ठीक आहे, आधी आपण द्वारका वगैरे तर करून येऊया. हां, आम्ही द्वारका वगैरे करून आलो आणि आलो आदल्या दिवशी. हां, आणि सकाळी आम्हाला गिरनार चढायचा होता. हां. मग आम्ही काय केलं, रात्रीचं मी ठरवलं की कुणाला पायऱ्यांनी जायचंय, कुणाला रोपवेनी. तर अच्छा. माझी एक मैत्रीण आणि मी म्हणलं आपण नाही पायऱ्यांनी जायचं, हां, हां. आपण रोपवेने जायचं. पण ते म्हणले रोपवे चालू नाही. म्हणलं हां. ठीक आहे, मग असं आता उद्या ते कसं म्हणलं टेम्परेचर हे बदलतं ना, हो. त्याप्रमाणे ते रोपवे चालू होतं. मग हां, म्हणलं ठीक आहे, पण उद्या रोपवेने जायचं, पण आपण पायरीची पूजा करायला जाऊ, हां. नुसती नॉमिनल. हां, हां, हां. भले आपण रोपवेने जाऊ नाही तर नाही जाऊ, पण पायरीची तिथे ते लंबे हनुमान आहे, तिथे आम्ही गेलो हे करायला. हां, हां, हां. नारळ फोडला, कापूर लावून, हां, हां. मी थोडं पाणी नेलं होतं बॉटलमध्ये, ते सगळं पायरीला हे केलं आणि अरे वाह! हाताने ती पायरी अशी हे करतात, सारवतात तसं बरोबर. हां. लांबपर्यंत. म्हणलं महाराज ही तुमची पहिली पायरी आहे. ते हं. उद्याचं मला काहीच माहित नाही की मी चढेन नाही चढेन, पण तिथे आम्ही आज संध्याकाळी 7:30ला जाऊन आम्ही ती पायरीची पूजा केली. हां, हां. आणि नॉमिनल अशा 10 पायऱ्या म्हणलं, शुभ शकून किंवा पहिली सुरुवात म्हणून 10 पायऱ्या बिन चप्पल खाली सोडली हां, आणि 10 पायऱ्या चढलो आम्ही, म्हणजे हां. चढायचं ठरवलं असं की आपण बरं. 10 चढूया आणि रिटर्न खाली. 9ला आमचं जेवण होतं तिथेच, हां, हां. पायरीच्या तिथेच आम्ही ते भोजनालयात हं. जेवणाची व्यवस्था होती. हं. आणि त्या हनुमानाच्या तिथे आम्ही नारळ वगैरे फोडला हां. आणि असे त्यात की तिथे काचेचा एक मठ झालाय स्वामींचा, बरोबर. हां. पायरी जवळ आहे ना. हो, हो, हो. हा हा, ते महाराज दिसले मला. हां. तर मी म्हणलं अरे बापरे, महाराज इथे आले का. मग तिथे थोडी चौकशी केली, म्हणले आताच झालाय. म्हणलं हा हं. मठ झालाय कधी, कारण कुठच्या व्हिडिओ मध्ये पण मला दिसला नाही. तर हां, मग ते हां, म्हणले हां. नाही, आता 4 वर्षापूर्वी झालाय. मग हं. ठीक आहे, असं केलं. मग परत महाराजांचं दर्शन घेतलं आणि आम्ही गेलो रूमवर. हं. आणि मग जे सकाळी चालणारे होते त्यांनी ठरवलं होतं पहाटे 4ला जायचं म्हणून. हां, हां, तर हां. एक जण होती, आम्ही दोघींनी रोपवेनेच ठरवलं होतं, दोघी चौघींनी. अच्छा. हां. नाही एवढं काही शक्यच नाही. हं. मग परत रात्र होईल, म्हणजे हे धाडसच नाही केलं. अच्छा, मग ते हिंमत होत नव्हती. हां. हिंमतच नव्हती ना. हं. आणि ते गेले 4 वाजता, जे वर पायरीवरनं चढणारे. आम्ही 5-6 जणी राहिलो हां. आणि आम्ही बसलोच होतो. आता सकाळची वाट बघत होतो. हं. आता उठून वगैरे आवरून ठेवलंच होतं. मग हां. 7-7:30ला ते तिथे जाऊन आलो बघून, तर ते लोक म्हणायला लागले आज हवा चांगली आहे, हां. ऊन पण पडतंय, शक्यतो आज रोपवे चालू होईल. अरे वाह! हां. हा, मग तेच मग म्हणलं अरे बापरे, छान आहे. मग आमच्या रूम मधून तो रोपवे दिसतच होता चालू, पण 7 वाजले, 9 वाजले, हां, हां. 10 वाजले, तर त्यांचं टेस्टिंग चालू होतं त्या रोपवेचं. अच्छा. अजून त्याला त्यांची परवानगीच मिळत नव्हती. म्हणले हां. नाही, अजून हवेचा दाब आहे. आणि बरोबर 11:30ला त्यांनी ते टेस्टिंग केलं आणि तो रोपवे चालू झाला. अरे वाह! हां, हां. हो, 11:30ला. मग आम्ही म्हणलं आता पळतच जाऊया आपण. टेस्टिंग करून, मग ती खूपच गर्दी होती. हं, लाईन हं. म्हणजे लावलं, आम्ही बुकिंग केलं. हं. बरोबर 12ला आमचा तो नंबर आला रोपवेचा. हां, 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 हां. आणि बरोबर 12 काय 7 ते 8 मिनिटच लागतात रोपवेने जायला. बरोबर. हो, हं. 8 मिनिटात आम्ही तिथे पोहोचलो, अंबाजीच्या तिथेच तो. बरोबर. परत अंबाजीचं दर्शन घेतलं. आणि हा, त्याच्या आधी काय केलं, आता म्हटलं महाराजांना वर काही नेता येत नाही, हं. नारळ नाही, फुलं नाही, काय ऊन नाही. आता हं. काहीतरी आपला संकल्प करावा म्हणून मी काय केलं, एक
दोन पाणी बॉटल वर न्यायच्या होत्या. जास्त पण ओझं नव्हतं न्यायचं. हा 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 मग एक पाणी बॉटल केली नाही, इलेक्ट्रॉलचं पाणी केलं होतं. म्हणले दम लागेल किंवा काय. हा हा, काळजी अशा असं 2 वाटतं बाटल्या. हा. मग त्या 2 बाटल्या घेतल्या आणि परत महाराजांनाच प्रार्थना केली, की महाराज हं. आता तुम्हाला देण्यासाठी तर काहीच नाहीये. म्हणजे काय आता वर नेऊ शकत नाही. पावती करणारच होती अन्नदानाची वरती. हो हो. पण आता थोडं महाराजांसाठी काहीतरी त्याग पाहिजे म्हणून ना एक पॉइंट म्हणलं, महाराज फक्त तुम्ही साथ द्या. की हं. ह्या 2 बॉटल आहे, बरोबर मी नेणार आहे, पण जोपर्यंत तुमचं दर्शन घेणार नाही ना, तोपर्यंत मी पाणी पिणार नाहीये. अरे मला बापरे. असं थोडा हे काहीतरी करावं, असं संकल्प वाटत हा, सोडावासा वाटतो. संकल्प सोडा असं बघू वाटतं. जमला तर, म्हणले तसं काही इतकं हे नाहीये, म्हणजे हा हा. इतकं काही आपण हे करत नाही, दबाव नाही आणत. बरोबर. मग ठीक आहे, मग ते 2 बॉटल दाखवल्या, गुरु शिखराला दाखवल्या, त्या खालून 2 बाटल्या अच्छा. मी दोन्ही हातात घेऊन, शिखर थोडस दिसत असेल, खूप नाही दिसत. हा हा. म्हटलं ह्या बाटल्या मी आणणार आहे, म्हणजे काळजी म्हणून आणणार आहे, पण जोपर्यंत तुमचं दर्शन होत नाही तोपर्यंत मला पाणी प्यायचं नाहीये. हा हा हा. आणि आम्ही येथे पोचलो, अंबाजीचं दर्शन वगैरे घेतलं हं. आणि असं ठरवलं, जसा ज्याचा स्पीड असेल त्यांनी आपलं आपलं चाला, कारण चालेल. ऊन लागत होतं ना. बरोबर आता बरोबर. मे महिन्यातलं ऊन होतं, 14 एप्रिल. ऊन बापरे. होतं तसं खूप. मग आपण 2-3 हं. स्कार्फ डोक्यावरती गुंडाळले होते, ज्या शेवटी ऊन आहे ना ते. बरोबर तरी आहे. सगळे म्हणले उन्हात कशाला ते बुकिंग केलं, परत दुपारचे 12 वाजलेत. हं. कशाला. म्हणलं नाही, बघूया, प्रयत्न करायला काय हरकत नाहीये, नाही झालं तर काय वाईट पण वाटून नाही घ्यायचं. बरोबर. हा हा हा. आणि आमच्या आमच्या स्पीडने सगळ्यांना हे केलं, की चाला आता आपल्या पद्धतीने, हा फक्त वर आपण जेवणाच्या तिथे भेटूया. हा हा. आणि ना म्हणजे माझं लक्ष, म्हणजे एक गिरनारचा एक अनुभव म्हणा किंवा अभ्यास म्हणा, की हं. महाराज ना पायरीवरच दर्शन देतात कुठच्या पण. हो हो तुम्हाला हो. काय 10,000 पायऱ्या चढून गेल्यावरच महाराज आशीर्वाद देतील असं नाहीये. म्हणजे हो. माझा एक ते आलं बरोबर. मला थोडंसं त्याचं ज्ञान, की हा. ते पायरीवरच हे करतात. बरोबर. आणि आदल्या दिवशी आम्ही जेव्हा पायरीचं पूजा करायला गेलो ना, हा हा की तिथेच एक माणूस आला होता. ते अपंग असतात ना, हा. गुडघ्यापासून त्याला खाली दोन्ही पाय नव्हते. बापरे. बर. आणि तो गिरनारची पायरी चढत होता रात्री 9 वाजता. आई गो. बर. नुसत्या हाताच्या ह्याने. म्हणजे आम्ही फक्त 10 पायऱ्या चढत होतो ना. हं. मला ते बघूनच हे वाटलं, बापरे, हं. आपण किती तक्रार करतोय, म्हणजे बघा ना. की मी चढू शकत नाही. मग तो म्हणजे अपंग होता, पण त्याची हे केवढी होती श्रद्धा दत्त हं. महाराजांवर. बरोबर. तेच पहिलं दृश्य दिसलं ना, ह्याचे गुडघ्या खालून खाली पाय नव्हते हं. आणि तो हाताच्या दाबावर ती पायरी चढून बापरे. पहाटपर्यंत म्हणा, किंवा आता किती वाजतील त्याचं काय. हं. मी ते तर बघून पहिल्यांदा अवाकच झाली. म्हणलं महाराजांनी आपल्याला काय दाखवलं का काय, की बघ, हा. ह्याचे पाय नाहीत 2 आणि तो गिरनारच्या पायऱ्या चढतोय बघा ना, म्हणजे हळूहळू. याच्यातलं शिकण्यासारखं किती आहे. किती शिकण्यासारखं आहे. मग ठीक आहे हं. म्हणलं, म्हणजे आम्ही दुसऱ्या दिवशी, म्हणजे तो पहिल्या दिवशीचं ते दृश्य दिसलं समोर. आणि जेव्हा पोचलो आम्ही रोपवेने, मग हं. काय बघितलं, काय काय नाही, एवढ्या काय पायऱ्या नाही, 5,000. आणि पहिलाच पाऊल टाकला पायरीवर, की पायरी मऊ लागली पायाला खाली. हा. पहिलाच. मग मी म्हणलं, लोक काय बरं ही तक्रार करतात, की हं. गिरनारच्या पायऱ्या अवघड आहे म्हणून. नाही तर मी पण खालून आली असती. म्हणजे हा. माझं थोडं वाटलं ना, पण म्हणलं नाही, महाराजांच्या ह्या लीला आहेत, आपण बोललोय म्हणून महाराज. आणि कुठचीच पायरी माझ्या पायाला हे लागली नाही, कडक लागली नाही. हा हा. जशा जशा पायऱ्या चढत होती ना. आणि मी ते महाराजांना हे केलं होतं, की म्हणजे पायऱ्या मला, आणि मला वर जाऊपर्यंत कसलाच दम लागला नव्हता. अरे वा. कसलाच श्वास लागला नाही. माझ्या मागनं जे ग्रुप 25-20 वयांची मुलं जवळून जायची आणि ती बसायची आणि हं. सगळ्यांना धाप लागायचं. तर माझ्या मनात यायचं, यांनी दत्त महाराजांना हे नाही केली का विनंती, हा हा हा. असं माझं वाटायचं, हा हा की हा यांनी विनंती का नाही केली. एवढे 25, 26, 27 मुलं आहेत ती. हा हा. पुरुषांची ताकद मोठी असायची आणि माझ्या मागून मागून अशी धापा टाकत टाकत मुलं जायची. ती हा. पुरुष माणसं, घाम फुटायचा त्यांना, ते हो. मोठ्या मोठ्या टॉवेलने ते घाम पुसायचे. हा. घाम तर मला आलाच नाही. मला पण आश्चर्य वाटलं. अय्या. श्वास, हो,
इथे आम्ही राहतो गच्चीत काय म्हणजे टेरेसवर इथे वाळत घालायचं म्हणलं तर मला कंटाळा येतो. इथे कधी पायऱ्या वर सोडून जाऊ म्हणून. हा 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 मग मी माझ्या मनात म्हणलं नाही, त्या आपल्या घरच्या विकाराच्या पायऱ्या असतात, या हा. दत्त महाराजांच्या आहेत. अगदी बरोबर आहे. हा, त्या पायऱ्या वेगळ्या आहेत. त्या तर पायऱ्या मला मऊ लागल्याच पायाला. त्यामुळे पहिल्यांदाच तो आत्मविश्वास वाढलाच. हा चालण्याचं. आणि मग मी ते थोडं पायरी ते छानच वाटत होतं ना वरती. हा हा पायऱ्यांच्या इथे. आणि जेव्हा आपण गोरक्षनाथांचा तिथे जातो बरोबर. आणि मधला तो ब्रिज आहे बघा असा दगडी, हा या हा या हा या डोंगराला आणि या डोंगराला जोडणार आहे बघा जोडणार तो. आहे बरोबर. हा, तो छान होता. मग मला थोडं सगळं शूटिंग वगैरे करायचं होतं, ते बघायचंच होतं ना. हा 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 मग मी काय म्हणलं, प्रत्येकाने जा, कारण परत काय गिरनारला येणं होत नसतं. बरोबर. त्यामुळे ना आपण इथे थोडं थोडं ह्याचा आस्वाद घेऊया. पायरीचं महत्व जाणून घेऊया, बरं. आजूबाजूची माणसांचा अनुभव बघूया, की त्यांचा काय म्हणजे काय आहे. हा. मग गिरनारच्या कोणी कोणी किती किती वाऱ्या केलेल्या असतात. हो 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 ऐकलेलं असतं आपण व्हिडिओमधून. आणि बरोबर. मग पायरी ती तर मला कुठचीच अवघड गेली नाही. हा हा काहीच नाही, जो माझ्या ह्याच्यात होतं. म्हणा आता तुम्हाला एकदा असं पुढे पुढे जात होतो. हा आणि किती ते कमान दिसायला लागली होती दत्त महाराजांची. हा एक 200 काय 300-400 पायऱ्या राहिल्या असतील. हा आणि मी अशी चढत होती ना, समोर एक बाई बसली होती अशी 32-30 वरती. आणि तिचं ना एवढं मोठं पोट होतं दिसलं मला, म्हणजे अच्छा. गरोदर असेल. हा मग मी म्हणलं ही गरोदर आहे का काय, म्हणलं जाऊ दे आज आपण ना धाडस करून विचारूया. मग मी तिच्या जवळ गेले आणि तिला मी म्हणलं, तू गरोदर आहे का? तर हा ती म्हणली, हो मला 8वा महिना आहे. अय्या 8वा महिना आणि गिरनारच्या पायऱ्या चढते. मला बापरे. खूपच, अहो एवढं मोठं पोट. तर ती म्हणजे ना खूप छान होती ती म्हणजे महिला. ती हा काय मला म्हणली, हो नाही, मी फक्त तिला आधी विचारलं तुम्ही गरोदर आहे का? तर म्हणली हो मला 8वा महिना आहे. अय्या 8वा महिना आहे आणि माझी ना दत्त महाराजांवर खूप म्हणजे श्रद्धा आहे आणि विश्वास पण खूप मोठा आहे. अय्या त्याच्या जीवावर मी म्हणजे आली आहे. एवढंच बोलली, जास्त नाही. तिच्याबरोबर तिची कोणतरी 4-5 माणसं होती बरोबर. हा तर माझ्या मनात आलं, आपल्या तर कोणत्याच लोकांनी घरातली अशा परवानग्या दिल्या नसत्या. हा काय हे गुपित आहे, तिला एवढं मोठं तिचं पोट आलंय, थोडीशी बारीकशी, कशी काय हे गिरणार. मग मी तिला म्हटलं तुम्ही रोपवेने आला का म्हणून. तर म्हणली नाही, मी खालूनच आली आहे. बाप रे बाप. बघा ना, मग हे कमाल. 8वा महिना. बापरे त्यातले सुद्धा अंगाची. 15 दिवस गेलेले होते म्हणली. बापरे. मग मी म्हणलं, म्हणजे म्हणलं नको आता तिला डिमोटिव्ह कशाला करायचं, आपण काही बोलायचं नाही. ठीक आहे. बरोबर. फक्त मी जाणून घेतलं तिला की खरंच गरोदर आहे का म्हणून. हा हा तर हा हो म्हणली, खालून आलीये. तर मग बापरे. म्हणलं नाही. बघा ना, ते दृश्य बघितल्यावर मी 10 मिनिट तिथे थांबली होती. खरंय तिला खरं. बघून. बरोबर आहे. तिचं ते एवढं मोठं पोट. आणि बरोबर. गिरनारच्या पायऱ्या थोड्या पुढे गेल्या जरासा चढ आहे, सुळका आहे असा. जेव्हा आपण दत्त शिखराच्या जवळ जायला लागल्यावर त्या पायऱ्या थोड्या कडक आहेत. बरोबर तरी मी बरोबर. म्हणलं ही गरोदर कसं काय हे, दृश्य बघायला म्हणलं मिळलं. हम्म, काय मला ते थोडंसं सुचलंच नाही. म्हणलं नाही, आधी हिला म्हणजे जाऊन द्यावं. आणि हम्म, मग मागणं आपण तिला पण अडथळा नको ना, दुसऱ्यांचे पण धक्के लागतात. ती बरोबर. वर गेली, मला दिसत होती ते असं दिसतं ना वर वर. हा. तर मग मला थोडंसं अजब वाटलं. म्हणलं काय असेल या लीला. खरंच बघा ना, स्वामींची लीला अगाध आहे, महाराजांची, दत्त महाराजांची. बघा ना, ती गरोदर महिला गिरनारच्या पायऱ्या चढते. साधी गोष्ट आहे का हो ताई? बघायला सुद्धा मी तर ते तिचं पोट दिसलं तरी म्हणलं नाही आता विचारूया आपण, काय आता खरंय का काय कसं आहे. अंदाज तर आला तरी पण, ती म्हणली नाही. आणि वर ती मला म्हणली ही माझी 3री वारी आहे म्हणली. बाप रे बाप रे. प्रेग्नन्सीतली. हो, बाप रे. 3री वारी. मी म्हणलं आपण बोलले साध्या ह्याच्यावर पाऊल टाकता टाकत येत नाही. नाही. काळजी घेतो आणि ही गिरनारच्या पायऱ्या चढते. मग ती किती पुढे तिचे गेली बाळ पण परत. किती पॉवरफुल असेल बघा. आता काय ती विभूतीच असणार, काय असेल खरंच 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 परमेश्वराला माहिती. आणि खरंच. मग ते गेले ती तिथे वरती पटकन
आणि ती काय जास्ती बसत नव्हती. हा, थोड्या 25-30 पायऱ्या झाल्या की थोडासा 5 मिनिटं हा. हे घ्यायची विश्रांती आहे की परत पायऱ्या चढायला सुरुवात करायची. मी हो, मी थोडा तिच्या अंदाजाने चालत होती ना, म्हणलं बापरे, मागून जी तरुण मुलं येतात त्यांना म्हणजे धाप धाप लागते. लागते. खरंय, घाम खरंय. फुटलाय आणि ही एक गरोदर बाई म्हणजे आदर्श घेण्यासारखाच होता. अगदी, अगदी खरंय. वर गेली, परत कौतुक. तिने तो प्रसाद पण घेतला. परत मला त्या रस्त्यात भेटली म्हणजे. मग मी बापरे. म्हटलं परत तिला विचारावं की तू प्रसाद घेतला का? म्हणजे जरा तर मुलगीशीच होती ना, हा, हा, हा. 30-32 वयाचं. तर बर. म्हणली हो प्रसाद घेतलाय. मग म्हणलं आता रोपवेने जाणार का? म्हणजे आता समजा दर्शन घेतल्यावर आपण काय हम्म, म्हणतो, आता आपण रोपवेने जाऊ. वन हम्म. टाइम आलो की नाही 10,000 पायऱ्या चढून. हा. म्हणली नाही, जसं आलंय ना तसंच जाणार. बाप रे. आम्ही पण तसंच केलं, जसे आलो तसं. पण तिचं कौतुक आहे. कौतुक. 8वा महिना म्हणजे आज काय झालं, काय 2-3 झालं? महिने तर बरोबर आहे. मग माणूस म्हणेल ठीक आहे. खरंय. 8वा महिना आणि बापरे. परत ती म्हणली अहो पण विचार करा ना, हम्म. 10,000 चढायच्या हा. आणि 10,000 उतरायच्या म्हणजे किती साधी गोष्ट झाल्या? आहे का? 20,000 झालं ना. 20,000. हो. आपण म्हणताना म्हणतो आपल्याला गिरनारच्या 10,000 पायऱ्या चढायच्यात. मित्राचा 10,000 विचार नाही नाही, करत आपण. 20,000 होतात ना त्या. बरोबर. अगदी, अगदी. किती सुंदर हो ताई, किती सुंदर. बघा ना, मी ते बघूनच म्हणलं महाराज का आपल्याला काय काय हे देतायत का काय, दाखले हा, देतायत का दाखले काय, देतायत. दाखले खरंय, देतात. कारण हे खरंय. आज कधीच ऐकलं नव्हतं की गरोदर बाई गिरनारच्या पायऱ्या चढते म्हणजे नाही, काय. नाही, नाही. खरंय. मला पण नाही दिसला कधी. मी सुंदर. तिच्यासाठी थोडी म्हणजे हलत होती, म्हणलं नाही हिला बघावं थोडस की काय आहे, म्हणजे ह्याच्या मागचं रहस्य काय आहे. बरोबर, बरोबर. गिरनारच्या वरती तिने ते वाक्य पण छान म्हणलं की माझी दत्त महाराजांवरती खूप मोठी श्रद्धा आणि विश्वास आहे. आ, मी म्हणलं बाप त्याशिवाय नाही रे. माणूस. आणि जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता ना, तेव्हाच ते तुमच्यापर्यंत येतात. शेवटी मग त्यांनीच तिला ताकद पण दिली, बुद्धी पण मग दिली खरंय, खरंय. आणि यशस्वी पण खाली उतरली. अगदी बरोबर. अगदी बरोबर. किती आ- सुंदर हो ताई अनुभव. किती हो ना. छान सांगितलं तुम्ही हे. मी तर काय तिच्याकडे बघितलंच होतं ना, तेव्हा मी आधी म्हणलं हे काय आहे बघतोय आपण, खरंच आहे का हे, म्हणजे कारण हे कधी असं ऐकलंच नव्हतं ना. ऐकलं नव्हतं. खरंय. ज्यांच्या ज्यांच्या होत्या त्या तक्रारीच होत्या, म्हणजे हो, जास्ती हो, की हो, हो. पाय दुखतात, परत आल्यावर आमचे पाय दुखले, झोपले. आता हां. मग ती गेली आणि माझ्या पाण्याच्या बाटल्या तशाच होत्या ना. हं, मला हं. म्हणून तहान लागली नाही. हां. हा माझा एक वैयक्तिक अनुभव आला. बरोबर, मी बरोबर. परत त्या 2 बाटल्या काढून बघायची. पण मी म्हणायची मला तहान लागली नाही तर मी कशाला पिऊ कशाला म्हणजे. पिऊ? परत त्या बरोबर. आत ठेवल्या आणि आता तिथे ना एक पाण्याचं हे होतं, म्हणजे आता मला थोडासा पाहिजेलाच होता. मग महाराज थोडीशी तरी हे झलक दाखवतात हे मला थोडंसं माहीत होतं. हां. अनुभवच असतं. हां, हां, हां. कारण तहान लागली नाही, मग म्हणलं जिंकलोय आपण बरंच. हां. महाराजांनी दिली साथ. आणि बरं. तिथे ना पाणी पाणी वाटण्याचं एक असं हं. बनवलेलं होतं, असं झोपडी. हां, आणि हां. सगळ्यांना तिथे पाणी देत होते, मग सांगत होते की हं. वरती पाणी कमी आहे, तुम्ही इथूनच पाणी पिऊन जा म्हणून. हां, 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 वर हां. कशाला म्हणजे. तर मी म्हणलं हो ठीक आहे, बरोबर आहे, वर पाणी कमी आहे, हं, उन्हाळा आहे. मग बोलले वर पाणी नाहीये, आता इथून पिलं ना की डायरेक्ट तुम्ही जेव्हा हं. कमंडलू तीर्थाच्या तिथे जाताल जेवायला तिथेच पाणी आहे. हां, हां. तर मी म्हणलं मला म्हणजे बसली होती मी, लोक जात पित होती, जात होते. मी म्हणलं मला तहान लागली नाही तर मी कशाला पाणी पिऊ ना. हां, हां, हां. काहीच नाही. आणि मग मी त्यांना दाखवल्या पण, म्हणजे की नाही बघा माझ्याकडे 2 बॉटल आहेत. हां, हां. मग काय करायचंय, पाणी वाचवलं पण पाहिजे. बरोबर. आणि एक 34, 35, 50 पायऱ्या उतरून गेल्या की ना मला मागून आवाज आला की हं. पाणी पिके तो जाओ ना. अय्या! तर मी म्हणलं आता काय खरं नाही. दत्त महाराजांनी मी जो संकल्प सोडला तिथेच त्यांनी मला तसा आवाज दिला का काय. ओह! आता ते इतक्या वेळ बसले होते तर ते जे कोण महाराज, सॉरी आता महाराजच म्हणतो आपण, ते बरोबर. काहीच म्हणले नाही. मी जवळजवळ 50 पायऱ्या उतरून गेली खाली हां. आणि मला मागून आवाज आला की अरे पाणी पिके तो जाओ ना. हां, हां. तर मी म्हणलं, मी माझ्या परत सॅक्स मधून त्या 2 बाटल्या काढल्या. हां. परत मी त्या गुरु शिखरांना दत्त महाराजांना
दाखवल्या. म्हणलं महाराज मी तर असा संकल्प सोडलाय की मी जोपर्यंत तुमचं दर्शन घेणार नाही तोपर्यंत पाणी आहे. मला तहान पण लागली नाही. हा आणि हा परत मागून असा आवाज का देताय? हा म्हणजे माझी काही चूक होईल नाही तर. हा हा मग मी परत तिथे बसली 10 मिनिट. परत त्या बाटल्या केल्या. परत गुरु शिखरांना दाखवल्या. की हा माझ्याकडे पाणी आहे. हा परत मागून कशाला कोणी आवाज दिलाय की पाणी पिके तो जाओ ना. हा मग मी हा म्हटलं नाही. इथे काहीतरी बसली मी 15-20 मिनिटं. लगेच हम्म. म्हणलं जायचंच नाही. वाक्य असं आले. हा आणि जे मी संकल्प सोडलाय तिथेच ते हे होते. हा हा म्हणजे जुळतंय. मग आता अर्थ तरी कसा लावू? मग परत मी बापरे म्हटलं नाही बापरे आता ना काय करते दत्त महाराजांना परत बाई बाटल्या ग दाखवल्या. हा आणि म्हणलं गुरु शिखराला मी म्हणलं हे बघा दत्त महाराजां मी काय काय म्हणलं होतं की मी माझ्या जवळच्या बाटल्या वर आल्यावरच हा पाणी पेन पिईन. हा 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 माझ्या जवळच्या म्हणलंय. अरे हा मग हा मला ते मी 10 मिनिट थांबल्यावर त्यांनी तो म्हणजे बुद्धी दिली म्हणा तसं. हो 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 म्हणून ना मी माझ्या तर हो नाहीच पिणार आहे. मला तहान पण लागली नाही. परत त्या सॅकमध्ये ठेवल्या आणि परत त्या 50 पायरी वर सोडून गेली. हा हा आणि मग तिथे ते पेले मांडलेले होते म्हणजे हा उष्टे हो बाजूला होत होते. आणि बर छोटे पेला होता. एकच पेला होता आणि तिथे. बाई आणि ग फक्त कसं दोन करायच्या होताई मग तुम्ही तीर्थ असताना हा, तसं 2 चमचेच त्या पेल्यामध्ये पाणी होतं. बाई ग हा 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 तर मी म्हटलं आणि ते महाराज काय असेल म्हणून ते पण उठून गेले तिथं. आणि हम्म परत मी बापरे तिथे उभी राहिली. म्हणलं आता काय करणं आहे. दत्त महाराज हम्म आपल्याला थोड्याशा ह्याच्यात म्हणजे खात्री पकडतायत का काय? मग मी बरं तो पेला वाकून बघितला तर 2 चमचा बरोबर अगदी तीर्था इतकं पाणी होतं. हम्म परत तो पेला बापरे उचलला. परत गुरु शिखराला दाखवला. म्हणलं महाराज बहुतेक तुम्हीच मला हे आदेश दिलेला असेल की पाणी पिके जाओ. म्हणून तुम्हाला मी पेला दाखवते आणि तीर्थ म्हणून ते पिते. हा 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 आणि मी ते तीर्थ म्हणून पिले. मी परत आली रिटर्न. हा आणि हा हा मग म्हणलं नाही महाराजांनी बापरे माझं बापरे जे पाण्याचं काय उपक्रम करून संकल्प होता ठेवलं या त्याच्याशी माणसाने निगडीत त्यांनी मला ते तीर्थ दिलं. कुठल्या पण मग म्हणजे म्हणलं त्याचं मी काय नक्षत्र आता कुठलं होतं काय ते माहिती बाई असं सोडून पुढे जन्माच्या ह्याला जाणार नाही. तुमचं हा हा आयुष्य हा कारण खराब मागून केलं ना या आवाज आलाय ना माणसाने 50 पायऱ्या मी बरोबर उतरून बरोबर आली. मग बरोबर मग ते मी पिलं म्हणजे मी ते तीर्थ म्हणून पिलं. दाखवला तो बाई ग पेला गुरु शिखराला. अय्या दिसत जेवढं मला दिसत होतं तसं असं हा दिसेल किंवा नाही दिसेल. हा पण बापरे मी म्हणलं मी तुम्हाला दाखवते. हो माझ्या तर बाटल्या तशाच सुरक्षित आहेत. अरे वा आणि त्या पिलं मी ते पाणी तीर्थ म्हणून पिलं. पाणी म्हणून बापरे पिलं नाही मी म्हणलं. तुम्हाला मला त्या तहान स्वामींनी लागली शक्ती नाहीये. दिली हो ताई तीर्थ म्हणून ते पिलं आणि मग मी गुरु शिखरावर गेली. आणि मग मी तिथे पाणी पिलं. बरोबर ताई हो तोपर्यंत हो तहानच लागली नव्हती मला. ती परत मी दत्त महाराजांना बाटली दाखवली. म्हणलं बरोबर नाही असतं बरोबर आता ज्याच्या ओझं होईल त्या त्याच्या बाटलीचं. म्हणून मी ती एक बरोबर आहे बाटली रिकामी करते. अगदी पण एक आहे ना ती जाऊपर्यंत आपली असावी म्हणून ती तशी ठेवते. परत ते कमंडलू तीर्थला तिथे हा हे बरोबर आहे होतं म्हणजे सांगतच होते पाणी बरोबर वाचवा म्हणून. हा हा प्रसाद घेतला हा आणि परत निघालो. हा हा परत तिथे अनाऊन्स करत होते की रोपवे बंद होणार आहे. रोपवे बंद होणार आहे. काय असेल त्यांची पण हवा सुटली की ते बंद करतात. हो तर हो मी हो दत्त महाराजांना म्हणलं मला आता काही नाही वाटत आहे. झाला रोपवे बंद तरी काही नाहीये. मी काय जाईन अशीच पायऱ्या उतरून. आणि बापरे आता ते कसं असतं हम्म. लोक म्हणत होते की जर रात्रीचं 7-7:30 वाजले की मग आपण एकटेच पायरी उतरतो ना. हा 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 मग आपल्या बरोबर म्हणजे भीती काही नाही बरोबर आहे पण चिडणार नाही तर काय वाटतं एवढं ना त्यांना ते पुढे दिवाळी पण मागे झाला नाही ना एवढं ग्रुप सहन आमचा करणार हो ताई प्रत्येकाच्या स्पीडमुळे. बरोबर बरोबर हा तर मग ते आमचे आयोजक वरून बघा म्हणजे बरोबर मला आहे ना ताई दिसत होते मी मला ते तुम्ही तुम्ही एक थांबताय का खानदानी मध्ये होत्या मध्ये म्हणून असते नाही म्हणत तर होते शक्य नाही की ताई सलग असं कोणती मुलगी सर सहन पायऱ्या करणं चढून जायचं आणि उतरून यायचं. मग मी त्यांना म्हणलं अहो तुम्हाला गिरनारचा अर्थ कळलाच नाही का. मग हा 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 अशा वेगाने पायऱ्या चढून काय जायचंय. पायरीतच आपल्याला कुठेतरी दत्त महाराज सापडणार. बरोबर हा म्हणलं मग हो त्यांना मी मग ते अनाऊन्स करत होते हा की रोपवे बंद होणार आहे. तर मी त्यांना खालून सांगितलं तुम्ही लोक जाऊ शकता. मी येते उतरून. हा आणि हा तसंच हा जर हा मला भीती वाटल्यानंतर तो पिट्टू असतात म्हणजे मी त्यांना काय करेल थोडेसे बाई पैसे देईल आणि गं फक्त एक 10 फुटावरून सोबत म्हणून जर 7च्या पुढे वाटलं तर हा मी ते हा करीन. हा जर मागे पुढे माणसं राहिलं नाही तर मग थोडीशी बापरे काळजी घेणं पण गरजेचं आहे ना. बरोबर आहे बरोबर आहे हो आपली तेवढी ताकद तर पाहिजे ना. समजा बरोबर नाही
हो दत्त महाराज देतात आपल्याला. हा बापरे ते मग आयोजक म्हणायला लागले नाही मग ते तुम्हाला 11 वाजले असते खाली उतरायला हा जर रोपवे बंद झाला तर मी इथून ते बाई फोन गं. लागत होते थोडंफार तर मी त्यांना सांगत होते की तुम्ही जाऊ शकता मी येते बिनधास्त हा आणि तुम्हाला बापरे. म्हणजे ते म्हणत होते तुम्ही बघा. एकटा कसं उतरणार मागे हम्म. पुढे माणसं असतात म्हणजे हा काळजी हा करून तर हा मी हा म्हणलं नाही मी पिट्टू हो. करते ते त्यांना ते ठराविक पैसे देईन आपण काय ते आपल्याला येतंय उतरायला हा पण नाही शेवटच्या बाई क्षणाला गं. जोपर्यंत मी पोचली नव्हती ना तोपर्यंत रोपवे सुटलाच नाही शेवटची त्यांची हे राहिली बाई होती गं. शेवटचा एकच ती पाळणा राहिलेला होता हा हा ती त्यांची हवा सुटली होती ना मग ते म्हणले नाही आता आम्ही बंद करणार आहे हवा किती सुटली आहे मग समजदार ते हो ताई असं तुम्ही. झोका घेतो ना हा 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 झोके घेतात ते जास्त हवेचा दाब येतो बरोबर म्हणून बरोबर हा आणि खरंच देतील जोपर्यंत खरंच मी देतील ताई. पोचली ना ते आणि शेवटचं माझंच तिकीट होतं माझं अय्या तिकीट काढायचं राहिलं होतं ना हा हा आणि हा बाकीच्यांची तिकीट काढून झाली होती मग ती ओरडत होती सगळे की तुम्ही एकट्या बघा मागे आता राहिलात कितवीला आहे मग तो? असं कसं तुम्हाला सोडून जायचं तर बघा मी सांगत होती मोठा काही झालाय नका हो. घाबरू तसं आता मला आयडिया आलीये पण हा. जेव्हा मी बघा पोचली ना हा. ते माझं शेवटचं तिकीट होतं अय्या बघा ताई. बघा रोपवेचं काय हे तुमचे बापरे संस्कार आहेत हो दुसरं कारण काही नाही. महाराजांना सगळं सांगितलं होतं ना की मी काहीच प्रयत्न करणार नाही हो त्यांनी ना मी किती सुंदर सुंदर अनुभव जो बापरे रोपवे 8-10 दिवसापासून बंद होता तो सकाळी चालू झाला बघा बघा. ग्रेट ग्रेट अति सुंदर हा. असं ताई तुमचे अनुभव आणि देतात तुम्हाला महाराज खरंच अनुभव हो देतात हो म्हणून तर खूप अनुभव आणि जास्ती वेळ खूप पण सुंदर लावत नाही आणि ते नाही पण नाही खूपच नाही मी तेवढीच शेअर देतील. करते हा ताई करा खूप करा सुंदर हा श्री स्वामी हे समर्थ ताई स्वामी तुमचे समर्थ संस्कार हो ताई तुमच्या दुसरं अनुभवांची काही वाट नाही. बघत होते आणि हो सुंदर हो ना अनुभव तुम्ही हा सांगितलं नाही असं पाहिजे सांगत जा लवकर 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 हो आलं ना माझ्या पण लक्षात की अरे हा आहेत ना खूप व्हिडिओ मध्ये कमेंट आहेत सगळ्या ताईंचे आहे गिरनारचे आहे हम्म. आणि आता तुम्हाला म्हणजे आता गॅप पडेल एक 8-10 दिवसाचा समजा हा. पिठापूरचा पण तेवढाच सुंदर अनुभव आहे हो ना कारण ज्यावेळेस आम्ही पिठापूरला गेलो त्या दिवशी हे होती हा ना हा 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 रक्षाबंधन हा 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 महाराज हा 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 आणि मी गाडीत हा महाराजांना हा म्हणले की हा. महाराज आज माझा रस्ता इकडच चाललाय हा आम्ही अक्कलकोट मध्ये हो महाराजांनी ते बघा. पहिलं दर्शन दिलेलं नारळी पौर्णिमेचं मग ते हा कायम आठवतं ना मला किती बरोबर जपून तर बरोबर मग मी म्हणजे ते पिठापूरला म्हणजे हा ज्यावेळेस आम्ही बुकिंग झालं ना आमचं पिठापूरचं हा नारळी हा 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 पौर्णिमेचं हा मग मी बापरे म्हणलं अहो आम्हाला अक्कलकोटला जायचं होतं मग ते म्हणले नाही बाई एवढं यंदा आपण कोण एकदा करतं तरी सांगा ताई. श्रीपादांना राखी बांधूया हा 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 आणि हा जाऊया हे तुमचे आपल्याला रिलेशन. म्हणजे हा योग आला हो 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 राखी हो बांधायचा मग म्हटलं महाराज स्वामी बाई महाराज ग म्हणतील बघा. आज इकडे यायचं काकून तिकडे कुठे गेलीये म्हणलं मला म्हणजे तो दिला तिथे पण पिठापूरचा सुंदर दिला आणि सुंदर हा हा गाणगापूरमध्ये सुद्धा दिलेला आहे तो पण हा ते नंतर हा ते सगळे दोन शेअर अनुभव करा आहेत हा हा म्हणजे सांगते ना थोडंसं का पिठापूरचा पण सांगेल पिठापूरचा जरा हो हो मोठा आहे हा आणि चालेल चालेल गाणगापूरचा पण सुंदर आहे हा. चालेल चालेल आम्ही हो तर उत्सुकच आहोत मी हा हो शेअर करते हा ताई बरं चालेल हा श्री स्वामी श्री समर्थ स्वामी समर्थ हा.